टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अतिशय महत्त्वाकांक्षी असा उपक्रम राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यामध्ये हातात घेतलेला आहे। दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर हे गोदावरी खोऱ्याचे सगळ्यात तुटीचं खोरं आहे, त्यामध्ये पाणी आणण्यासाठी हे उल्हास खोऱ्यातून जे आपण आणतोय, उल्हास त्या ठिकाणी वैतरणा गोदावरी साधारण 55 ते 60 TMC पाणी आपण त्यामध्ये संकल्पित केलं आणण्याचं, आणि त्यासाठी एक कार्यालय पूर्णतः त्या कामासाठी काम करील। एक मुख्य अभियंता राहतील, एक अधीक्षक अभियंता राहतील, अन्य बाकी अधिकारी येतील। त्याची आता प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्यामुळं या कार्यालयामुळं त्या संपूर्ण प्रक्रियेला निश्चितपणे गती मिळेल। म्हणून आजचे एक उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। दुष्काळमुक्त महाराष्ट्राची जी घोषणा झाली आहे, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प आहे। एकूण जर बघितलं तर मराठवाड्याला देखील यामुळे मोठा फायदा होणार आहे। काय वाटतं, कशा पद्धतीने सगळं हे समन्वय आपण साधणार? नाही, याचा प्रमुख भूमिका तीच होती की हे गोदावरी खोरे सगळ्यात तुटीचं असल्यामुळे आणि नेहमीच आता हा जो आपण गायकवाडी संदर्भात जो वाद निर्माण झालेला पाहतोय, शेवटी पाणी उपलब्ध करणं हेच त्याला उत्तर होतं। त्या पाण्याची भागीदारी करणं हे काही त्याचं अंतिम सोल्युशन नव्हतं। आता ह्या वर्षी आपण जर उदाहरण पाहिलं तर जायकवाडी धरण पहिल्यांदा काही वर्षांमध्ये जुलैमध्ये पहिल्यांदा भरलं। त्यामुळं निसर्गाच्या या सगळ्या पद्धतीवरच हे सगळं अवलंबून आहे, पण म्हणून तू कायमस्वरूपी त्याला तोडगा निघावा म्हणून हा प्रकल्प त्यावेळी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या पुढाकारानं आमचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पुढाकारानं हा घेण्यात आला होता। आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की माननीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्याच्यामध्ये विशेष आता लक्ष घालून पुढाकार घेतला आणि हे कुठल्या परिस्थितीत काम आपल्याला पूर्ण करायचं आहे हा त्यांनी संकल्प केला आहे। आणि आता आम्ही गोदावरी खोरे महामंडळाच्या माध्यमातून या प्रकल्पाला आता चालना देतो। नाशिक नगरमधल्या शेतीला मोठा असा फायदा होईल, त्यासोबत संभाजीनगरमधले जे मोठे उद्योग आहे, कारण अनेक दिवसांचा पाण्याचा वाद पाहायला मिळतो। कशा पद्धतीने हा संपूर्ण त्या ठिकाणी उपाययोजना केल्या जातील, कारण शेतकऱ्यांच्या शेतीसाठी देखील मुबलक पाण्याची त्या ठिकाणी आवश्यकता असते। नाही, याच्यामध्ये स्वाभाविक हे संपूर्ण जे पाणी आम्ही तुटीच्या खोऱ्यात आणतोय त्यामुळे जायकवाडीलाच त्याचा फायदा होईल, संपूर्ण मराठवाड्याला त्याचा इम्पॅक्ट येणार आहे मेजर। बाकी आपली जी वरच्या अपस्ट्रीमची धरणं आहेत त्याला तर कायमस्वरूपी पाणी येतच आहे। हे ओव्हर अँड अबव्ह ॲडिशनल पाणी आपण देतोय 55 TMC। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।